वेदो नित्यमधीयताम् तदुदितं कर्म स्वनुष्ठीयताम् तेनेशस्य विधीयतामपचिति काम्ये मतिस्त्यज्यताम् पापोघ परिधूयताम् भवसुखे दोषो निसन्दीयताम् आत्मेच्छा व्यवस्यताम् निजगृहातूर्ण विनिर्गम्यताम् ओम। जगद्गुरु शंकराचार्य जी महाराज मनुष्याला उपदेश करतात की वेदांचं अध्ययन करा, सत्शास्त्रांचं अध्ययन करा। वेदो नित्यमधीयता, नित्य प्रति दररोज अवलोकन करा, सत्शास्त्राचं अवलोकन करा। त्यामध्ये ज्या कर्माचा उपदेश केलेला आहे त्या कर्माचं अवलंबन करा, त्यांचं अनुष्ठान करा। केलेली कर्म, सत्कर्म, पवित्र कर्म भगवंताला अर्पण करा। काम्य कर्माकडे आपले चित्त जाऊ देऊ नका। आपलं चित्त शुद्ध करा, नियंत्रित करा। अंतकरणामध्ये परमात्म भाव दृढ धरा। पापोग परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्दीयताम्। पापांचं प्रक्षालन करा। अंतकरणामध्ये पहा, जी जी पापे अंतकरणामध्ये उगवतात ती दूर करा, त्यांच्यापासून मुक्त व्हा। संसारामध्ये प्रगट होणारे दोष तपासा, आत्मस्वरूपाला ओळखा, आत्म तत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करा। संसारी माणसालाही उपदेश आहे आणि संन्यासालाही उपदेश आहे। ओम आ आ वंदे शारद पूर्णचंद्रवदनम् वंदे कृपाम्भोनिधिं वंदे शम्भुपिनाकखण्डनकरं वंदे स्वभक्तप्रियं वंदे लक्ष्मणसंयुतं रघुवरं भूपालचूडामणिं वंदे परात्परं गुणमयं श्रेयस्करं शाश्वतं। महाकवी जयदेवजी महाराजांनी या चरणाची रचना केलेली आहे। जगन्नाथ प्रभूचे अनन्य भक्त, ज्यांच्यावर जगन्नाथ प्रभूची कृपा होती,
त्यांनी या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. जयदेवजी महाराजांना परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन होतं. जयदेवजी महाराजांनी दिव्य अशा गीत गोविंदाची रचना केलेली आहे. महाकाव्य म्हटलं आहे गीत गोविंदाला. ते गीत गोविंद दररोज श्री जगन्नाथ प्रभू श्रवण करीत असतात. गीत गोविंद ऐकल्यानंतर प्रभूचं जागरण होतं. शयनाच्या वेळेला सुद्धा गीत गोविंद प्रभू श्रवण करतात. फार अद्भुत आहे गीत गोविंदाची सुंदरता, अपूर्व आहे. वंदे शारद पूर्णवदनम वंदे कृपांभोनिधिं वंदे शंभू पिनाक खंडनकरं वंदे स्वभक्तप्रियं वंदे लक्ष्मणसंयुतं रघुवरं भूपालचूडामणिं ॐ वंदे ब्रह्मपरात्परं गुणमयं श्रेयस्करं शाश्वतं. परमात्म्याच्या सुंदरतेचं वर्णन, रामप्रभूच्या सुंदरतेचं वर्णन. जगन्नाथ प्रभू सगळे अवतार आहेत. जगन्नाथ प्रभू राम आहेत, नृसिंह आहेत, मत्स्य आहेत, कत्स्य आहेत, परशुराम आहेत, नारसिंह आहेत, वामन आहेत. सगळ्या अवतारांचं स्वरूप जगन्नाथ प्रभू आहेत. जगन्नाथ प्रभूला वंदन हे समस्त अवतारांना वंदन आहे. कलियुगामध्ये जगन्नाथ प्रभूंनी अवतार धारण केलेला आहे, प्रत्यक्ष आहेत. आणि आता रथयात्रेचा प्रसंग फार जवळ आहे. भक्तांना दर्शन देण्यासाठी जगन्नाथ प्रभू बाहेर निघणार आहेत. सगळ्यांना दर्शन देणार आहेत. ओम शरदचंद्र सुंदरावदनम. शरद पौर्णिमेचा जो चंद्र असतो, पूर्ण झालेला चंद्र. शरद पौर्णिमेचं फार महत्व आहे. सगळ्याच पौर्णिमा महत्वाच्या आहेत, पण त्यातल्या त्यात शरद पौर्णिमा. ज्या शरद पौर्णिमेला श्रीकृष्ण परमात्म्यानं रास रचला होता आणि त्या परमात्म्याचं अंग जे आहे, वदन जे आहे, तर त्या चंद्रासारखं आहे. फार सुंदर आहे. शरदचंद्र सुंदरवदनं कृपांभोनिधिं. आणि फार कृपा करणारे आहेत. रामप्रभूची सुंदरता वर्णन केली. किती सुंदर आहेत परमात्मा. कृपांभोनिधिं शंभो पिनाक खंडनकरं. शिव भगवानचा धनुष्य खंडन करणारे परमात्मा. अतुल पुरुषार्थ आहे. ओम भक्तवत्सलं भक्तकरुणाकरं राजाधिराजं ब्रह्मपरात्परं. आणि असे राजे होऊन गेले. या भूतलाचं राज्य रामप्रभूंनी केलं. तसं राज्य काही कोणाला करता आलं नाही. तसं करता येणंही शक्य नाही. कर्माची शुद्धता, आचरणाची शुद्धता, विचाराची शुद्धता सगळी रामप्रभूमध्ये प्रगट झालेली आहे. राजाधिराजं ब्रह्मपरात्परं गुणमयं शाश्वतं. आणि शाश्वत असलेले परमात्मा, सकळ सद्गुणाचे धाम,
अशा त्या प्रभूला जयदेवजी महाराज वंदन करतात. ओम ओम. व्यासोनारायण भगवाननी एक प्रसंग वर्णन केला. व्यासोनारायण भगवान ज्ञान अवतार आहेत, नित्यावतार आहेत, कृपा अवतार आहेत. ज्ञान अवतार म्हणजे जगामध्ये ज्ञान प्रगट करण्यासाठी व्यासोनारायण भगवाननी अवतार धारण केला. प्रत्येक द्वापरामध्ये व्यासोनारायण भगवान अवतार धारण करतात, म्हणून ज्ञान अवतार म्हटलेला आहे. त्यांच्या वाणीमधून निघलेला शब्द हे ज्ञान आहे. एवढं ज्ञान जगामध्ये प्रगट केलं. जर एखाद्या भक्तानं विचार केला की प्रगट केलेले सगळे शास्त्र, सगळे ग्रंथ अवलोकन करावे, प्रत्येक श्लोकाच्या अंतःकरणामध्ये पाहावं, तर जन्मभर करूनही व्यासोनारायण भगवानच्या त्या ज्ञानाचा थांग लागणार नाही. अथांग ज्ञान. ओम. नित्यावतार आहेत. नित्यावतार म्हणजे प्रत्येक 28व्या द्वापरामध्ये प्रगट होणार आहे. यापूर्वी झालेले आहेत, पुढेही प्रगट होणार आहे. कारण मनुष्य जातीला ज्ञानाविना मुक्ती मिळू शकत नाही, ज्ञानाविना मार्ग मिळू शकत नाही. कोणतंही कर्म करायचं असेल तर ज्ञानाची आवश्यकता आहे. प्रत्येकाला ज्ञानाची आवश्यकता आहे, ते परमज्ञान. ओम. हरि ओम. कृपावतार आहेत, कृपा करणारे आहेत. कृपा अवतार कसे आहेत हा प्रसंग लक्षात घेण्यासारखा आहे. मैत्रेय ऋषीच्या जीवनातला प्रसंग आहे. व्यासोनारायण भगवानची कृपा झाली आणि एक कीटक योनीला गेलेला जीव हा ऋषित्वाला पोचला. त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. त्या कीटकावर व्यासोनारायण भगवाननी कृपा केली. सकल जीवांच्या उद्धारासाठी व्यासोनारायण भगवाननी अवतार धारण केलेला आहे. सगळे जीव, या भूतलावर जेवढे जीव आहेत त्या सगळ्या जीवांचा उद्धार झाला पाहिजे, ही व्यासोनारायण भगवानची इच्छा आहे. सकल जीव उद्धारक आहेत. ओम. जीवाच्या अंतःकरणामध्ये मृत्यू भय प्रचंड आहे. जन्मलेला जीव जसा जसा वृद्धत्वाकडे जातो तस तस त्याच्या अंतःकरणामध्ये मृत्यूभय निर्माण होतं. सुरुवातीला सगळ्या शक्ती त्याच्या शरीरामध्ये असतात तेव्हा तो काही मानत नाही, पण जेव्हा त्या शरीराच्या शक्ती क्षीण व्हायला लागतात मग मात्र त्याच्या अंतःकरणामध्ये मृत्यूभय निर्माण होतं. असा कोण जीव आहे की जो या जगामध्ये कायम राहणार आहे? जो जो आला आहे त्याला त्याला जावं लागणार आहे. त्याची तिथी ठरलेली आहे. ते काही केल्या टाळता येणार नाही. कोणताही वैद्य मृत्यूपासून मुक्ती देऊ शकत नाही. जे जे जगामध्ये जन्मले ते ते या जगामधून निघून गेले, जावंच लागणार आहे. अनंत योनी आहेत. त्या अनंत योनी जीव भोगतात, बाध्य होतात त्या योनी भोगण्यासाठी. त्या योनीमध्ये दुःख प्राप्त करतात. प्रत्येक योनीमध्ये दुःख हे आहेच. सुखापेक्षा दुःख जास्त आहे. ओम. महामार्गानं एक बैलगाडी येत होती.
आणि एक छोटीशी अळी हिरव्या रंगाची ती तो मार्ग पार करत होती. पाय नव्हते. त्या अळीनं स्वतःला उंच उचललं आणि त्या बैलगाडीकडे पाहिलं आणि खूप घाबरली, खूप थरथरली आणि स्वतःला ओढायला लागली. पुढचा भाग पुढे ठेवायचा, मागचा भाग ओढायचा. मार्ग पार करणं अवघड झालं. व्यासनारायण भगवान त्या अळीच्या भाषेमध्ये बोलायला लागले. त्या अळीला म्हणायला लागले, एवढं मृत्यूभय आहे का? अळीनं उत्तर दिलं, होय महाराज, मृत्यूभय आहे. पण या मृत्यूभयापेक्षाही दुसरं भय फार मोठं आहे. आता तर या गाडीकडे जर गाडीच्या चाकाखाली जर सापडली तर मृत्यू आहे, पण मृत्यू झाल्यानंतर दुसरं भय आहे. मग कुठली योनी आहे? मग कोणती योनी भोगावी लागणार आहे? अनंत योनीचे अनुभव आहेत. ते फार दुःख मोठे आहेत. त्या दुःखांचा अनुभव फार मोठा आहे. व्यासनारायण भगवाननी कृपा केली त्या वेळेवर. व्यासनारायण भगवान म्हणाले की तू भिवू नकोस, तुझा उद्धार होईल. प्रत्येक जन्मामध्ये मी तुला दर्शन देईल. व्यासनारायण भगवानचं दर्शन प्राप्त झालं आणि ती अळी त्या अळीच्या जन्मामधून सुटली. दुसरा जन्म पक्ष्याचा झाला. त्या पक्ष्याच्या योनीमध्ये सुद्धा व्यासनारायण भगवाननी तिला उपदेश केला. व्यासनारायण भगवानची वाणी त्या पक्ष्यानं ऐकली आणि त्यातूनही तो पक्षी मुक्त झाला, सुटला त्या योनीतून. मग हरणाचा जन्म झाला. व्यासनारायण भगवानच्या आश्रमाच्या जवळ ते हरिण चरायला लागलं. श्रवणावर संस्कार झाले होते व्यासनारायण भगवानच्या वाणीचे. हरिण स्तब्ध झालं. व्यासनारायण भगवानचे शब्द अंतःकरणामध्ये श्रवण करायला लागले. त्या हरणाच्या योनीमधून सुद्धा मुक्ती झाली आणि मग प्राप्त झाला मनुष्य जन्म. मनुष्याचा जन्म प्राप्त झाला. हा देह फार अनमोल आहे, फार श्रेष्ठ देह आहे आणि त्या मनुष्य देहाचा सदुपयोग केला. पुन्हा व्यासनारायण भगवानचं दर्शन झालं आणि नंतर जो जन्म झाला तो ऋषिकुलामध्ये मैत्रेयाच्या स्वरूपामध्ये. ब्रह्मज्ञानी मैत्रेय, ज्यांच्यावर व्यासपिता पराशर महाराजांची कृपा होती, ज्यांनी विष्णू पुराण मैत्रेयाला सांगितलं. श्रीमद भागवतामधले प्रसंग मैत्रेय आणि विदुर संवाद घडला. मैत्रेयानं विदुरजी महाराजांना ब्रह्मतत्वाचा उपदेश केला. श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखामधून श्रीमद भागवताचं तत्व श्रवण केलं. एवढ्या उच्च पदाला पोचले. जे अळी होते त्यांचे अनेक जन्माच्या त्या पाशामधून व्यासनारायण भगवाननी त्यांना सोडवलं आणि अंततः ऋषीपदाला पोचले, ब्रह्मज्ञानी झाले. सर्वश्रेष्ठ जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. क्षणुभंगराच्या मागे लागून या जीवनाचा नाश करू नये, हाच उपदेश संत महात्मे आपल्याला करतात. वेदो नित्यम धियताम् तदुदितं कर्म स्वनिष्ठितात्. वेदो नित्यम धियताम् तदुदितं कर्म स्वनिष्ठियता. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज म्हणतात की वेदांचं ज्ञान प्राप्त करावं, सत्शास्त्राचं ज्ञान प्राप्त करावं, सत्कर्माचं अनुष्ठान करावं, जीवनामध्ये सत्कर्म करावे. कारण सत्कर्म
मुक्तीचा मार्ग प्रशस्त करतात, सत्कर्म उद्धारक होऊन जातात, सत्कर्म जगाला मार्गदर्शन करतात. तेने शस्य विधीयतामचितिः काम्ये मतिस्त्यज्यता. काम्य कर्माचा त्याग करायला सांगितला. हा उपदेश संसारी माणसालाही आहे, संन्याशालाही आहे. दोघांनाही सावधान केला आहे आचार्यांनी. संन्याशाला संन्यास मार्गाप्रती सावधान केला आहे आणि संसारी माणसाला संसाराप्रती सावधान केलेला आहे. संसारीचा संसार गुंतवणारा असू नये, संसार पाश होऊ नये. पाशयुक्त असलेल्या त्या संसारामधून सुद्धा जीवानं मुक्त होण्याची इच्छा केली पाहिजे. पापोघ परिधूयताम भव सुखे. कर्म कसे करायचे? भगवंताला अर्पण करण्यासाठी पूजनीय कर्म करायचे, श्रेष्ठ कर्म करायचे. या जगामध्ये प्राप्त झालेल्या क्षणभंगूर सुखामध्ये रममाण व्हायचं नाही. अंतकरणामध्ये पाहायचं, अंतकरणामध्ये जे जे भाव निर्माण होतात ते योग्य का अयोग्य याचं परीक्षण करायचं. जीवाला सावधान केलेलं आहे, संसारी माणसाला सावधान केलेलं आहे, संन्याशाला सावधान केलेलं आहे. आपल्या कर्माच्या प्रती आपण सावधान असलं पाहिजे. व्यासनारायण भगवाननी कीटकाला ऋषीपदापर्यंत आणलं. हा सत्संगतीचा परिणाम झाला. त्या जीवानं तो सत्संग ग्रहण केला, त्या अळीनं ते तत्व जाणलं, ते समर्पण केलं आणि अळी ऋषीपदापर्यंत पोचली. कृपाळू आहेत व्यासनारायण भगवान. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो ब्रह्मविदये वासिष्ठाय नमो नमः. नारायण 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 नारायण. राम राम म्हणता वाचे, राम रूप होय साचे. राम राम म्हणता वाचे, राम रूप होय साचे. रामे तारिली शबरी, नित्य रामती उच्चारी. रामे तारिली शबरी, नित्य रामती उच्चारी. रामे तारिली गणिका, केला जा मेळ सखा. राम तारिली गणिका, केला जा मेळ सखा. शिळा तारिल्या सागरी, राम अहल्या उद्धारी. शिळा तारिल्या सागरी,
राम अहल्या उद्धारी, एका जनार्दनी राम भरला जनिवनी. सगळ्या जनमानसामध्ये राम प्रभू भरलेले आहेत, राम प्रभूचा विस्तार झालेला आहे. ओम. राम नामाचं महत्व तेही ब्रह्म मुहूर्तामध्ये शांत चित्तानं प्रभूचं नाम घ्यावं, प्रातःकाळी थोडं ध्यान करावं, एकांतामध्ये बैसावं. आपल्या जीवनाचा आरंभ राम नामाने करावा. जे आपल्याला ऋषी मुनींनी सांगितलं, जे आपल्याला शास्त्रांनी सांगितलं, जे आपल्याला संतांनी सांगितलं, ते आपल्या जीवनामध्ये धारण करावं. अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद ठेवू नये. जो काही भेद असेल तो दूर करावा. आपलं कल्याण कशात आहे हे जाणून घ्यावं. त्या शबरीच्या जीवनामध्ये फार कठीण प्रसंग आला होता. शबर वंशामध्ये जन्म झाला होता. शबर वंशामध्ये ती वाढली होती. अंतःकरण कोमल होतं. भूतदया तिच्या अंतःकरणामध्ये होती. जीव हत्या तिला आवडत नसे. आणि जेव्हा जीव हत्या ती पाहत असे, तिचं अंतःकरण तळमळत असे. करुणा भाव होता अंतःकरणामध्ये, दया भाव होता. एकदा तिचा विवाह ठरला. आणि जेव्हा विवाह ठरला तेव्हा विवाहाची तयारी सुरू झाली. राजकन्या होती ना, शबर राजाची कन्या. वनामध्ये निवास होता. आणि विवाहाच्या निमित्तानं अनेक पशूंची हत्या होणार होती. दररोज सारखे पशुअन्न सुरू होते. शबरीनं आपल्या आईला विचारलं, हे माते, हे सगळे पशु कशासाठी? आईनं उत्तर दिलं, शबरी, तुझ्या विवाहाचा प्रसंग आहे. त्यासाठी या पशूंची आवश्यकता आहे. या पशूंचा बळी दिला जाणार आहे. शबरी म्हणाली, एवढे पशु मारले जातील? हे माते, ही जीव हत्या बरोबर नाही, मला ही आवडत नाही. माता म्हणाली, शबरी, काही दुसरा मार्ग नाही. हे असंच पूर्वापार चालत आलेलं आहे आणि पुढेही चालत राहणार आहे. शबरी, त्याचं दुःख तू मानू नको. पण शबरीच्या अंतःकरणामध्ये तो विचार सारखा घोळत होता, एवढी जीवहत्या, एवढी जीवहत्या. त्या पशूंकडे दृष्टी गेली की तिचं अंतःकरण तळमळत असे. हे मारले जातील, हे सगळे मारले जातील. शबरीची आई म्हणाली, शबरी, एवढ्या पशूंनी होणार नाही, आणखी लागतील. रात्री झोप येईना. मनामध्ये विचार यायला लागले, नको हा विवाह. ज्या विवाहासाठी इतके पशु मारले जातील, एवढी हिंसा होईल, एवढी जीव हत्या. व्याकुळ झाली शबरी. निद्रा येईना. मध्यरात्रीच्या वेळेला उठली. निर्धार केला की आता इथे राहायचंच नाही, इथून निघून जायचं. सर्वप्रथम ती गोठ्यात गेली. गोठ्याचं द्वार जे होतं ते उघडलं. त्या पशूंना हात जोडले आणि शबरीनं त्या पशूंना विनंती केली, हे पशूंनो, माझ्या विवाहाच्या निमित्तानं तुमची हत्या होणार आहे. हे भयंकर पाप आहे. हे पाप घडू नये अशी माझी इच्छा आहे, पण कोणीही ऐकायला तयार नाही. म्हणून आता मी तुम्हाला मुक्त करते. तुम्ही तुमच्या मार्गाने निघून जा, स्वतःचे प्राण वाचवा.
शबरीनं सगळ्या पशूंना मुक्त केलं आणि त्या शबरीला त्या पशूंनी सांगितलं की हे शबरी, तू आम्हाला या रज्जू पाशातून मुक्त केलं. आम्ही परमात्म्याला प्रार्थना करतो की परमात्म्यानं तुला भवपाशामधून मुक्त करावं. त्या पशूंनी आशीर्वाद दिले. पशु निघून गेले. शबरीनं पाहिलं गोठा रिकामा झालेला आहे, त्यांचे प्राण आता वाचतील या भावनेनं. नंतर शबरी विचार करायला लागली की उद्या जर वडिलांच्या लक्षात आलं की पशु सोडून दिलेले आहेत, पुन्हा पशु धरून आणतील. जोपर्यंत आपण त्यांच्या समोर आहोत तोपर्यंत ते विवाहाचा विचार करतील. हा विवाह आपल्याला नको आहे. शबरी वनामध्ये निघून गेली. जेव्हा शबर राजाला समाचार मिळाला शबरी निघून गेली, त्यांनी आपले सैनिक पाठवले. ते शोधायला लागले. वनामध्ये धावत 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 शबरी पुष्करणी नदीच्या किनारी आली. त्या शोधक सैनिकांचा आवाज ऐकू येत होता, इकडे शोधा, इकडे शोधा, इकडे शोधा. पुष्करणी नदीच्या किनारी जवळच एक कुटी होती. शबरी त्या कुटीच्या दिशेनं निघाली. त्या कुटीमध्ये पाहिलं एक तेजपुंज ऋषी ध्यान करत होते. समोर एक वृक्ष होता, घनदाट वृक्ष. शबरी त्या वृक्षावर चढली. ते सैनिक शोधायला लागले. कुठेही शबरी सापडली नाही. ते परत निघून गेले. शबरी तिथेच बसून राहिली. ब्रह्ममुहूर्तामध्ये ऋषी उठले. पुष्करणीच्या स्नानासाठी गेले. पुष्करणी स्नान प्राप्त करून परत आले. पुन्हा ध्यानस्थ बसले. शबरी पाहायला लागली, संत आहेत, त्यांचं दर्शन आपल्याला झालं आहे, पण त्यांना आपण दिसायला नको. ते आपल्याला इथे राहू देणार नाहीत. ते जाण्याची आज्ञा करतील, मग कुठे जावं. शबरीनं तिथेच निवास केला. ऋषी स्नानाला जेव्हा जातात तेव्हा ती सगळा आश्रम परिसर स्वच्छ करत असे, नीट नेटका करत असे. सगळे खडे वेचून टाकले, सगळे काटे वेचून टाकले, सगळं नीटनेटकं केलं. ऋषी परत येण्याच्या आधी पुन्हा झाडावर जाऊन बसली. असा नित्यक्रम चालायला लागला. एक दिवस ऋषींच्या लक्षात आलं, कोण खडे वेचून टाकतो, कोण काटे वेचून टाकतो, कोण आश्रम स्वच्छ करतो, शोधलं पाहिजे. जेव्हा वृक्षाखाली आले आणि वृक्षाच्या वर पाहिलं, शबरी बसलेली दिसली, भयभीत शबरी. मतंग ऋषीने आज्ञा केली, खाली उतर. शबरी खाली उतरली. मतंग ऋषीच्या चरणी दंडवत केला. मतंग ऋषीनं विचारलं, तू कोण आहेस? शबरीनं उत्तर दिलं, मी शबरी, शबर राजाची कन्या. माझा विवाह ठरला होता. त्या विवाहामध्ये पशुहत्या होणार होती. ती पशुहत्या होऊ नये म्हणून मी घर सोडून आली. या वृक्षावर आश्रय घेतला. आपल्या आश्रयानं इथे राहत आहे. मला जायला सांगू नका. आता तुम्हीच माझे माता पिता सगळं आहात. इथेच मी राहीन, आश्रमाची सेवा करीन. मतंग ऋषींनी आशीर्वाद दिला, तुझी इच्छा आहे तोपर्यंत राहा. भगवन नाम घेत जा, राम नाम घेत जा. शबरीला राम नामाचा उपदेश मतंग ऋषीने केला आणि शबरी राम नाम घ्यायला लागली. करता करता तिच्या अंतकरणामध्ये दिव्य भाव निर्माण झाला. आरंभ करावा लागत असतं. सुरुवातीला तो भाव निर्माण होत नाही. सुरुवातीला ते कळत नाही, त्यामध्ये रुची येत नाही. पण करायला लागलं
की हळूहळू त्याच्यामध्ये रुची यायला लागते, आनंद यायला लागतो, गोडी निर्माण होते, मग रामनाम मधुर वाटायला लागतं. ओम रामे तारिली शबरी. राम प्रभूनं त्या शबरीला तारलं. नामाचा एवढा प्रभाव पडला, किती लाख किती कोटी राम नाम त्या शबरीनं घेतलं. ती काही ज्ञानी नव्हती, तिच्या मुखोद्गत काही शास्त्र नव्हते, पण ते दिव्य ज्ञान जे शास्त्र मुखोद्गत केल्यानंतरही अवघड आहे, ते ज्ञान शबरीला सहज प्राप्त झालं. रामप्रभूची कृपा झाली. भगवान नाम घेतल्यानंतर कृपा होते, आपल्या इष्टदेवतेची कृपा होते. आपले इष्टदेव आपल्याला तारतात, या भवसागरातून तारतात. राम नाम घेत ती शबरी राहिली, आश्रमाची सेवा करायला लागली, आश्रम स्वच्छ करायला लागली. मतंग ऋषीचे आशीर्वाद प्राप्त झाले. तिथे कोणी आलं नाही, कोणी शबरीला पाहिलं नाही. एक दिवस मतंग ऋषीने हाक मारली, हे शबरी, माझं प्रारब्ध पूर्ण झालं आहे, आता मी हा देह ठेवणार आहे. हा देह मी इथे ठेवील, तू इथेच निवास कर, तुला रामप्रभू दर्शन देतील. शबरीनं गुरु महाराजांना विचारलं, मतंग ऋषीला विचारलं की प्रभू मी कसं ओळखायचं की रामप्रभूच आलेले आहेत. मतंग ऋषींनी सांगितलं, हे शबरी, दुसरं कोणी येणारच नाही, रामप्रभूच येतील. गुरुचे आशीर्वाद प्राप्त झाले. मतंग ऋषींनी देह ठेवला, त्यांची अंत्येष्टी केली. शबरीनं त्याच ठिकाणी निवास केला. दररोज रामनाम, प्रभू येणार आहेत, प्रभू आले की मग मी त्यांना काय अर्पण करू. मग ऋतुफळं आणायला लागली. बोरांच्या वेळेला बोरं, जांभळांच्या वेळेला जांभळं, जी फळं वनामध्ये उपलब्ध होती ते आणून ठेवायची. परमात्म्याची वाट पाहायची. दररोज अकिंचन होती, काहीच ठेवलं नव्हतं जवळ. पाणी जर प्यायचं असलं तर नदीवर जात असे, पाणी पिऊन येत असे, पात्र सुद्धा ठेवलं नव्हतं. सगळं लक्ष त्या परमात्म्यामध्ये, दिव्य भाव चेहऱ्यावर प्रगट झाला होता. फार मोठी तपश्चर्या शबरीकडून घडली होती. दुसरा संवाद नव्हता, कोणी बोलायला नव्हतं. बोलणाऱ्याचं बोलणं आपल्या जीवनामध्ये विक्षेप निर्माण करतं. आणि बोलणाऱ्याचं बोलणं हे काय सत्संगाचं बोलणं असतं. त्याची जी अवस्था असेल, त्याच्या मनाची जी अवस्था असेल, तेच बोलणं असेल. ते त्याच्यासाठीही कल्याणकारी नसतं आणि ऐकणाऱ्यासाठीही कल्याणकारी नसतं. तो वेळेचा नाश आहे. शबरीच्या जीवनामध्ये असा प्रसंग आलाच नाही. गुरु महाराजांनी दिलेलं नाम दृढ धरलं, म्हणून शबरीवर एवढी कृपा आहे. कधी कधी काही लोकांना असं वाटतं की आपल्यावर कृपा नाही, परमात्म्याची कृपा आपल्यावर होत नाही, आपण त्या पात्रतेला पोहोचत नाही. तो परमात्मा तर फार कृपाळू आहे, उदार आहे, कृपा करण्यासाठी तत्पर आहे. ओम हरि ओम.
आणि एक दिवस वनामध्ये लख्ख प्रकाश पडला, दिव्य प्रकाश वनामध्ये. शबरीनं पाहिलं, माझे प्रभू आज येणार आहेत का? हो. शबरूनं ऋतुफळ बोरं आणून ठेवलेली आहेत. ती बोरं चाखून ठेवलेली आहेत. त्यातली आंबट जी आहेत ती काढून टाकली. मधुर जी आहेत, स्वादिष्ट जी आहेत, ती बोरं, चाखलेली बोरं एका वृक्षाच्या पानावर सांभाळून ठेवलेली आहेत. आणि समोर दिव्य प्रकाश दिसायला लागला. राम प्रभू आले. लक्ष्मणजी महाराजांच्या सोबत राम प्रभू. शबरीच्या लक्षात आलं, हेच माझे प्रभू आहेत. रामप्रभू जेव्हा आले, शबरीनं दंडवत केला. आज जीवन माझं कृतार्थ झालं. आज मी माझ्या प्रभूला पाहत आहे. प्रभूला घेऊन आली. आता बसायचं कशावर? आसनही नव्हतं. एक लाकडाचा तुकडा, छोटासा ओंडका तिथे पडलेला होता. प्रभूला त्या ओंडक्यावर बसवलं. प्रभूच्या चरणावर मस्तक ठेवलं. पात्र नव्हतं, जल नव्हतं. आपल्या अश्रू जलांनी परमात्म्याचे चरण प्रक्षालन केले. परमात्म्यानं दिव्य भाव पाहिला त्या शबरीचा. रामप्रभूनं त्या शबरीला आशीर्वाद दिले. शबरीवर कृपा केली परमात्म्यानं. आता काय अर्पण करू? माझ्या परमात्म्याला काय अर्पण करू? आणि ते उष्टी बोरं, उच्चिष्ट बोरं ठेवलेलं ते पान घेऊन आली. प्रभूच्या समोर ते धरलं. प्रभूनं ते उच्चिष्ट बोरं मोठ्या आनंदानं ग्रहण केले. भक्तानं अर्पण केलेले ती बोरं, उच्चिष्ट बोरं परमात्मा ग्रहण करत आहे. तो परमात्मा उंचही जाणत नाही आणि नीचही जाणत नाही. उंच नीच नेने भगवंत. भगवंताजवळ हे काही नाही, उंच नाही, नीच नाही. शबरीचे बोरं ग्रहण केले. त्या शबरीचा अंतिम संस्कार परमात्म्यानं केला. शबरी म्हणाली की आता परमात्म्याला पाहिलं, परमात्म्याचं दर्शन प्राप्त झालं. आता जीवनामध्ये काही उद्देश उरला नाही. आता हा देह ठेवायचा आहे. शबरीमध्ये तेवढं सामर्थ्य आहे, तपोबलाचं सामर्थ्य. शबरीनं देह ठेवला. रामप्रभूनं अंतिम संस्कार केला. ओम रामे तारिली शबरी, रामे तारिली शबरी. नित्य रामती उच्चारी, नित्य रामती उच्चारी. रामे तारिली गणिका, केला अजामेळ सखा. तो परमात्मा गुणदोष पाहत नाही. त्या भक्ताच्या अंतकरणामधला भाव पाहतो आणि त्याचा स्वीकार करतो. गणिकेचा उद्धार केला, अजामेळाचा उद्धार केला, अहल्येचा उद्धार केला. नाथ महाराजांना तो रामप्रभू सर्वत्र दिसायला लागला. एका जनार्दनी राम भरला जनिवनी. सर्वत्र तो परमात्मा दिसायला लागला. हरि ओम. एक नास्तिक राजा होता. तो राजा हट्ट करत असे, संत महात्म्यांना बोलावत असे आणि त्यांना विचारत असे की कुठे आहे देव, मला दाखवा देव. आणि संत महात्मे राजाला उत्तर देत असत की राजा, तेवढी पात्रता लागेल,
मगच तो परमात्मा प्रत्यक्ष दिसेल. पण शास्त्रांनी सांगितलेलं आहे, संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे, त्यावर विश्वास ठेवायचा, संशय घ्यायचा नाही. ज्याला संशय प्राप्त झाला आहे त्याला परमात्मा प्राप्त होत नाही. संशय हे पाप आहे, विनाशाचा मार्ग आहे. पण राजा काही ऐकत नव्हता. स्वभावानं क्रोधी होता. त्याचा क्रोधही फार भयंकर. त्याच्या जीवनामध्ये अद्भुत प्रसंग घडला. दररोज त्याची शौर्य कर्म सेवा करण्यासाठी एक न्हावी येत होते. परमात्म्याचे भक्त होते, निर्धन होते, 2 वेळच्या भोजनाची सोय नव्हती, 2 वस्त्राची सोय नव्हती, पण संतुष्ट होते. रामप्रभूचे भक्त होते. ते जसे होते तशीच त्यांची पत्नी होती. दररोज राजाची सेवा करायला येत असत. आणि राजाची सेवा करायला लागले की राम नाम गुणगुणत असत. राम राम राम. राजाने आज्ञा केली, हे बंद करा. सेवा करत असताना हे म्हणायचं नाही, इथे आल्यानंतर हे बंद करायचं. भक्ताला असं वाटलं की मनातल्या मनात उच्चार करायचा, राजाला ऐकू गेला नाही पाहिजे असा उच्चार करायचा. त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये राम होते. राम राम. करता करता अनेक दिवस झाले. एक दिवस काय झालं की तो आजारी पडला. तो भक्त आजारी पडला. अंगामध्ये ज्वर भरलेला आहे, ताप आलेला आहे. आता राजाची सेवा करायला जाता येत नाही, उठता सुद्धा येत नाही. आता काय करावं, भयभीत झाला. जर वेळेवर पोहोचलं नाही तर राजा दंड देईल. पत्नी म्हणाली, जाऊ नका, या अवस्थेमध्ये जाऊ नका. अंगामध्ये ज्वर भरलेला आहे, उभं सुद्धा राहता येत नाही. तो भक्त म्हणाला, नाही, गेलं पाहिजे. राजाला क्रोध येईल, राजा दंड देईल, मग आपल्याला इथे राहू देणार नाही. पत्नीला मोठी चिंता वाटायला लागली, भयभीत झाली. तो भक्त मूर्छित पडला, बेशुद्ध पडला. जाणं काही झालं नाही. दुसरा दिवस उगवला. दुसऱ्या दिवशी जो ज्वर होता तो पहिल्या दिवसापेक्षाही जास्त होता. अनेक दिवस तो अंथरुणावर पडलेला होता. मनोमन चिंता करत होता. आता राजा संतापलेला असेल. आता आपण जेव्हा समोर जाऊ तो आपल्यावर क्रोध करेल. हे परमात्मा, आता हे केवढं मोठं संकट आलेलं आहे. हे उपजीविकेचं संकट आहे. राजा आता दंड जरूर देईल. अंतःकरणामध्ये भय संचार झाला. रामनामाचा जप सुरूच होता. काही दिवस निघून गेले. शरीरामध्ये बळ आलं आणि तो भक्त शौर्य सेवा करण्यासाठी, शौर्य सेवा करण्यासाठी राजाच्या राजभवनामध्ये गेला. आणि राजभवनामध्ये गेला तेव्हा राजानं स्वागत केलं. राजाचा चेहरा बदललेला होता. राजाच्या चेहऱ्यावर आनंद होता. भक्तानं दंडवत केला, हात जोडले, महाराज क्षमा करा, अंगामध्ये ज्वर भरला होता, ताप आलेला होता, उभं सुद्धा राहता येत नव्हतं,
आपल्या सेवेला वेळेवर येता आलं नाही. अनेक दिवस निघून गेले आणि आज शरीरामध्ये थोडं बळ आलं आहे म्हणून आज आपली सेवा करायला उपस्थित झालो. राजा म्हणाला, दररोज येत होतास तू आणि दररोज तू सेवा केली आणि फार अद्भुत सेवा तू केली. तू हात जेव्हा माझ्या मस्तकावर ठेवला तेव्हा मला शांती मिळाली. माझं मला कळव आलं, माझ्या लक्षात आलं माझ्या जीवनामध्ये क्रोध आहे, माझ्या जीवनामध्ये भयंकर दोष आहेत. पण दररोज तू जेव्हा माझ्या मस्तकावर हात ठेवायला लागला तर मी त्या दोषांपासून मुक्त झालो. त्या भक्ताला आश्चर्य वाटलं, मी तर आलोच नाही महाराज, मी तर आपली सेवा केलीच नाही. अरे काय सांगतो, तू जेव्हा माझ्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा जशा विजा कडकडल्या, भयंकर त्रास ज्याचा मला होता ते सगळं निघून गेलं. मला परमात्म्याबद्दल प्रेम वाटायला लागलं. माझ्या अंतःकरणामध्ये राम प्रेम प्रगट झालं. भक्ताच्या डोळ्यातून गळगळा अश्रू व्हायला लागले. भक्त म्हणाले, महाराज तो मी नव्हतो, मी तुमची सेवा करण्यासाठी आलोच नाही, ती सेवा करण्यासाठी तो माझा परमात्मा आला. मी त्या परमात्म्याला प्रार्थना केली होती की राजाला क्रोध येईल, आता माझं कर्तव्य कोण करेल, आणि माझं कर्तव्य करण्यासाठी तो साक्षात परमात्मा आला. राजा आपल्या आसनावरून उठला आणि त्या भक्ताच्या चरणी दंडवत केला की जीवनाचं रहस्य मला कळू आलं, हे तुझ्यामुळे कळू आलं. तुझ्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये परमात्म प्रेम निर्माण झालं. मी तर नास्तिक होतो, शास्त्रांचाही तिरस्कार करत होतो, शास्त्रांवरही हसत होतो, हे सगळं थोतांड आहे असं म्हणत होतो. पण आज माझ्या लक्षात आलं, तुझ्या संगतीनं, तुझ्या स्पर्शानं माझ्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झाले. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन को मेवा त्याग्यो, सागवी दूर घर पाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन को मेवा त्याग्यो, सागवी दूर घर पाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. सूरदास जी महाराज का पद है. सूरदास जी महाराज इस पद में परमात्मा की लीला का वर्णन करते हैं. प्रेम को कितना महत्व देते हैं परमात्मा. प्रेम का स्थान सर्वश्रेष्ठ है. प्रभु के जीवन में यह यत्र तत्र प्रकट हुआ है. गोपियों के अंतकरण में जो परमात्मा के लिए प्रेम है, वैसा प्रेम संसार में कहीं भी नहीं हो सकता.
यथा ब्रज गोपिकाना ओ गोप बालों के अंतकरण में जो प्रेम है परमात्मा के लिए, वैसा प्रेम कहीं नहीं हो सकता। जो परमात्मा के नित्य सखा बने हैं, मित्र बने हैं, जो आनंद उनको प्राप्त हुआ वो देवों को भी नहीं हुआ, वो ऋषि मुनियों को भी नहीं हुआ। उन गोप बालों की तपश्चर्या है। उन बालकों ने पूर्व जन्म में बहुत तपश्चर्या की है, तब कहीं इस जन्म में उनको कृष्ण प्राप्ति हुई है। जैसा उनका तप है वैसा ही गोपियों का भी है। उन गोपियों को जो प्रभु का प्रेम प्राप्त हुआ है, जिनके लिए शरद पूर्णिमा को परमात्मा ने रास रचा था। यथा ब्रज गोपिकानां यथा ब्रज गोपिकानां ओ गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम् पुण्यानि नामानि पठन्ति नित्यम् गोविंद दामोदर माधवेति गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम् पुण्यानि नामानि पठन्ति नित्यम् गोविंद दामोदर माधवेति ओम हरि ओम। गोपियों की दिनचर्या का वर्णन है। अपने अपने घर में अपने अपने संसार के काम करते हुए वो भगवान का नाम लेती है, भगवान नाम का गायन करती है। गृह कार्य करने के लिए सब एकत्र आ जाती है और काम को भी करती है, प्राप्त कर्म जो है उसे भी करती है और भगवान का नाम भी लेती है। भगवान का नाम पुण्य नाम है। भगवान का नाम उच्चारण करने से पुण्य प्राप्ति होती है, जीव का उद्धार होता है, जीव का कल्याण होता है। पुण्यानि नामानि पठन्ति नित्यम् ओम गोविंद दामोदर माधवेति। उन्होंने अपना संसार प्रभु के चरणों में अर्पण कर दिया है। जो संसार प्रभु के चरणों में अर्पण कर दिया है वो शुद्ध हुआ है, वो बंधन का कारण नहीं है। बिलवला मंगलाचार्य जी महाराज ने इस चरण में
गोपियों के दिव्य भाव का वर्णन किया है। सूरदास जी महाराज ने अपने पद में परमात्मा के प्रेम भाव का वर्णन किया है। सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन को मेवा त्याग्यो, साग विदुर घर पाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। सूरदास जी महाराज वर्णन करते हैं दुर्योधन का मेवा त्याग दिया। पांडवों के वनवास के बाद, अज्ञातवास के बाद पांडवों ने एक दूत भेजा था अपना राज्य मांगने के लिए। कौरवों ने वो बात नहीं मानी। अब क्या किया जाए? एक बार फिर से प्रयत्न करना चाहिए। इसीलिए पांडवों ने श्री कृष्ण परमात्मा से प्रार्थना की, हे प्रभु आप जाइए, आप उनको समझाइए, पांडवों का राज्य उनको देना चाहिए। और परमात्मा दूत बनकर गए। इधर हस्तिनापुर में समाचार आया, द्वारकाधीश पांडवों के दूत बनकर आ रहे हैं। धृतराष्ट्र ने कहा कि उनके स्वागत में कोई कमी ना रहे। कुरुक्षेत्र से, इंद्रप्रस्थ से जो मार्ग है उस मार्ग में उनकी सेवा की व्यवस्था करो। और दुर्योधन ने सारी व्यवस्थाएं कर दी। सुंदर ऐसे शिविर बना दिए, शीतल जल की व्यवस्था की, स्वादिष्ट पकवान उपस्थित करवाए, मधुर फलों की व्यवस्था की। सेवक वहां पर स्वागत के लिए नियुक्त किए। जब परमात्मा का रथ निकला तो मार्ग में